नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपले स्वागत आहे. ही घटना घडली आहे जयपूरमध्ये. तुम्ही कधी ऐकले का की कर्ज फेडण्यासाठी एक नवरा स्वतःच्याच पत्नीचा वापर करतो? सुरुवातीला सगळं सामान्य होतं. लग्नाच्या पहिल्या वर्षात फारसं काही लक्षात आलं नाही. तो म्हणायचा काम सुरू करतोय, थोडा वेळ लागतोय, पण तो थोडा वेळ कधी संपलाच नाही. तिचा पती कोणत्याही ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी करत नव्हता. 2 महिने एका दुकानात, मग सोडून द्यायचा. कधी बांधकामावर, कधी ट्रान्सपोर्टमध्ये हेल्पर म्हणून, पण कुठेच त्याचं काम टिकत नव्हतं. घरात उत्पन्न नव्हतं. महिन्याच्या शेवटी भाडं, वीज बिल, किराणा सगळं तिच्या डोक्यावरच यायचं. ती विचारायची, अरे काहीतरी ठरव ना, घर कसं चालायचं? तो चिडून उत्तर द्यायचा, तू मला शिकवतेस, मी बघतो सगळं. पण बघतो म्हणजे काय, ती कधीच दिसलंच नाही. हळूहळू त्याचा वेळ कामापेक्षा मित्रांसोबत जास्त जाऊ लागला. संध्याकाळी घरी येताना दारू प्यायलेला असायचा. सुरुवातीला आठवड्यातून 1-2दा, मग रोज, मग दुपारी सुद्धा. दारू पिऊन आला की त्याचा आवाज चढायचा. छोट्या गोष्टीवरून भांडण, भाजी उशिरा झाली तरी राग, फोनवर बोलली तरी संशय. ती शांत राहण्याचा प्रयत्न करायची, पण नशेत असताना तो स्वतःवर ताबा ठेवत नव्हता. कधी भिंतीवर वस्तू आपटायचा, कधी तिला ढकलायचा, कधी रात्रभर ओरडत बसायचा. घरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. काम नाही पण खर्च चालू. दारू, मित्रमंडळी, छोटे छोटे खर्च यांसाठी तो पैसे उचलू लागला. सुरुवात मित्रांकडून, मग चुलत भावाकडून, मग बहिणीच्या नवऱ्यांकडून. महिन्याभरात देतो, काम सुरू झालं की परत करतो असं सांगून तो पैसे घ्यायचा. पण पैसे परत जाण्याऐवजी अजून कर्ज वाढतच गेलं. सगळ्यात मोठं कर्ज त्याने स्वतःच्या मोठ्या भावाकडून घेतलं होतं, जवळपास 1.5 लाख रुपये. मोठा भाऊ सुरुवातीला शांत होता. हळूहळू तो असं म्हणाला, पण महिन्यानंतर महिने गेले, 1 रुपया परत गेला नाही. घरात फोन यायला लागले, कधी देणार? मी पण लोकांकडून आणलेत. एकदा तर मोठा भाऊ थेट घरी आला. त्याच्यासमोरच तणावाचं वातावरण झालं. ती स्वयंपाकघरात उभी आणि बाहेरून हॉलमध्ये मोठ्या आवाजात वाद. तुझी जबाबदारी आहे की नाही? माझ्यावर आवाज चढवू नकोस. त्या दिवशी पहिल्यांदा तिला स्पष्ट जाणवलं, परिस्थिती हाताबाहेर जाते. पैशावरून रोज वाद व्हायचे, भांडं भरायचे, किराणा संपलाय, वीज बिल आलंय. ती विचारायची तर तो चिडायचा. कधी म्हणायचा तूच काहीतरी काम कर, कधी म्हणायचा माझ्या नशिबातच नाही काही. दारूच्या नशेत तो जास्त आक्रमक व्हायचा. शब्दांनी टोचायचा, अपमान करायचा, कधी कधी हात सुद्धा उचलायचा. घरात शांतता उरली नव्हती. भीती, ताण आणि असुरक्षितता हेच रोजचं वास्तव्य झालं होतं. ती सतत दबावाखाली होती. एकीकडे कर्जदारांचे फोन, दुसरीकडे नवऱ्याची नशा, तिसरीकडे घर चालवायची चिंता. तिला कोणाशी बोलावं कळत नव्हतं. माहेरी सांगितलं तर नातं तुटेल या भीतीने ती शांत होती, पण आतून ताण वाढत होता. परिस्थिती रोज बिघडत चालली होती. घरातला ताण आता फक्त भांडणापुरता राहिला नव्हता. फोनवरून सतत मागणी, दरवाजावर येणारे लोक आणि कधी देणार हा एकच प्रश्न. मोठ्या भावाचं 1.5 लाखाचं कर्ज डोक्यावर होतंच, त्यात इतरांकडून घेतलेले पैसे वेगळे. काम काही स्थिर नाही, उत्पन्न शून्य, दारूचा खर्च मात्र सुरूच. एके दिवशी मोठ्या भावाचा फोन आला. आवाज शांत नव्हता. आता पुरे झाले, मला माझे पैसे हवेत, नाहीतर मी वेगळा मार्ग काढेन. त्याने फोन ठेवला, पण त्याचा चेहरा बदलला होता. तो घरात इकडून तिकडे फिरत होता, डोकं हातात घेऊन बसला. तिने विचारलं, काय झालं? पुन्हा पैसे मागितले का? तो चिडून म्हणाला, तुला काय करायचं मी बघतो. पण बघतो म्हणजे काय हे त्याला कधीच कळलं नव्हतं. त्या दिवसानंतर त्याचं वागणं बदललं. तो जास्त शांत राहू लागला. फोनवर हळू आवाजात बोलू लागला. ती जवळ आली की विषय बदलायचा. एकदा तर त्याने स्पष्ट म्हटलं, आपण काहीतरी मोठा निर्णय घ्यायला हवा, नाहीतर आपल्याला जगू देणार नाहीत. ती घाबरली. कसला निर्णय? तो काहीच बोलला नाही. एका रात्री तो दारू पिऊन आला, डोळे लाल, आवाज थरथरत होते. तो म्हणाला, मी खूप अडकलोय, आता मार्ग नाही. ती म्हणाले, काम कर, थोडं थोडं देऊ, पण असं घाबरू नको. तो अचानक बोलला, जर काही दिवस तू त्याच्या म्हणण्यानुसार वागलीस तर आपलं सगळी अडचण संपेल. हे शब्द तिच्या कानावर पडले आणि ती क्षणभर स्तब्ध झाली. तू काय बोलतोयस? मी काही वस्तू आहे का? तो चिडला, सगळं माझ्यावर आहे, तुला समजत नाही का? ती रडू लागली. त्या रात्री पहिल्यांदा तिला जाणवलं, तो काहीतरी चुकीच्या दिशेने विचार करतोय. काही दिवसांनी मोठा भाऊ घरी आला. दोघे बंद खोलीत बराच वेळ बोलत होते. ती बाहेर बसली होती. हॉलमध्ये कुजबूज, कधी आवाज वाढायचा, कधी शांत. नंतर तिचा नवरा बाहेर आला आणि म्हणाला, आपल्याला काही दिवस त्याचं ऐकावं लागेल, नाहीतर ते आपल्याला संपवतील. ती स्पष्ट म्हणाली, मी नाही तयार, काहीही झालं तरी मी नाहीच म्हणणार. त्यानंतर घरावर तणाव आणखीनच वाढला आणि एक दिवस तिला कोल्ड्रिंक देण्यात आलं. पहिला घोट घेताच तिला काहीतरी वेगळं जाणवलं. चव थोडी विचित्र होती. क्षणभर ती थांबली, पण पुढे तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. काही वेळातच तिचं डोकं जड व्हायला लागलं. भोवताल हळूहळू धुसर होऊ लागलं. डोळ्यासमोर अंधार दाटू लागला आणि काही क्षणात तिची शुद्ध हरपली.
त्यानंतर काय घडलं ते तिला काहीच आठवत नाही, पण त्या अवस्थेचा गैरफायदा घेतला गेला होता. शुद्धीवर आल्यावर तिने नवऱ्याला विचारलं, तू काय केलंस? तो शांत बसला. नंतर म्हणाला, आता सगळं ठीक होईल, कर्ज मिटेल. तिने विरोध केला, घर सोडण्याचा प्रयत्न केला, पण तिला थांबवण्यात आलं, तिच्यावर दबाव टाकण्यात आला. ती मानसिकरित्या कोसळत चालली होती. हा समजुतीचा निर्णय नव्हता, तर तिच्या इच्छेविरुद्ध घेतलेला निर्णय होता. कर्जाच्या तणावाखाली, व्यसनाच्या नशेत, आर्थिक अडचणीत अडकलेल्या व्यक्तीने असा अमानुष मार्ग निवडला होता. मोठं कर्ज, सततचा दबाव, दारूचं व्यसन, घरातली हिंसा आणि कथित जबरदस्तीचा निर्णय, हीच ती पार्श्वभूमी जिथून पुढे पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. त्या घटनेनंतर घरातील वातावरण पूर्ण बदललं होतं. ती शांत झाली होती, पण आतून तुटत चालली होती. नवरा मात्र जणू काही नॉर्मल असल्यासारखं वागू लागला. फोनवर बोलणं, बाहेर जाणं, दारू, सगळं सुरूच. ती त्याच्याकडे बघायची आणि एकच प्रश्न मनात म्हणायची, हा माणूस इतका बदलला कसा? काही दिवस ती गप्प बसली. कदाचित परिस्थिती बदलेल, कदाचित तो सुधरेल, असा एक आशेचा धागा होता. पण जेव्हा पुन्हा कर्जाचा विषय निघाला आणि पुन्हा तडजोड कर असे शब्द तिच्या कानावर पडले, तेव्हा तिच्या सहनशक्तीचा अंत झाला. त्या रात्री तिने मनात ठरवलं, इथून निघायचंच. दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाहेर गेला. तिने शांतपणे कपाट उघडलं. 2 जोड कपडे, ओळखपत्र, थोडे पैसे सगळे एका पिशवीत टाकले. हात थरथरत होते, भीती होती, पण राहणं अशक्य झालं होतं. ती बाहेर पडणार तेवढ्यात तो अचानक घरी आला. कुठे चाललीस? ती घाबरली, पण म्हणाली, मी माहेरी जाते, मला इथे राहायचं नाही. तो रागाने पुढे आला. तो कुठेही जाणार नाही. लोकांना काय सांगशील? ती म्हणाली, जे झालं ते सांगेन. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्याला ढकलण्यात आलं. पिशवी खाली पडली. तो म्हणाला, जर तू बाहेर गेलीस तर परिणाम चांगले होणार नाहीत. त्या दिवशी ती पुन्हा थांबली, पण आता तिच्या मनात भीतीपेक्षा राग जास्त होता. तिला जाणवलं, मी शांत राहिले तरी हे थांबणार नाही. त्या रात्री तिने एका मैत्रिणीला फोन केला. पहिल्यांदा तिला सगळं सांगितलं. मैत्रीण म्हणाली, तू लगेच पोलिसात जा, उशीर करू नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाहेर गेल्यावर ती थेट जवळच्या पोलीस ठाण्यात गेली. हे प्रकरण झोपवाडा पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला ती शांत बसली होती. हातात पिशवी, डोळ्यात पाणी. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिला वेगळ्या खोलीत बसवलं. तिचा जबाब शांतपणे ऐकला. तिने सांगितलं, कर्जाचं ओझं, दारूचं व्यसन, जबरदस्तीचे आरोप, घर सोडण्याचा प्रयत्न आणि अडवणूक. पोलिसांनी तिचं लेखी निवेदन घेतलं. कायदेशीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार नोंदवल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं. संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी नोटीस देण्यात आली. तिच्या सुरक्षितेची व्यवस्था करण्यात आली. तपास सुरू झाला, पण आता विषय घरापुरता राहिला नव्हता. तो कायद्याच्या चौकटीत गेला होता. सर्व पुरावे, साक्षी, जबाब तपासले जात आहेत. अशा प्रकरणामध्ये अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होतो. पण घर सोडण्याचा प्रयत्न हा फक्त पळून जाण्याचा नव्हता, तर स्वतःसाठी उभं राहण्याचा निर्णय होता. आर्थिक ताण, व्यसन, कुटुंबातील दबाव हे सगळं एकत्र आलं की परिस्थिती किती बिघडू शकते याचं हे उदाहरण आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.